नाशिकच्या अडगाव हद्दीतील स्वामी समर्थ नगर येथून पदचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरून नेल्याची घटना सोमवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली। हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आणि या प्रकरणी मंदाकिनी निकम यांनी अज्ञातांविरोधात अडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। दरम्यान घटनेचा तपास करत असताना अडगाव पोलिसांना चेन स्नॅचिंग करणारे दोघे जण जाधव टाउनशिप समोर येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचत दोघा संशयित इसमांना ताब्यात घेतलं। सोमनाथ त्रिभुवन मलय मडसामी असं ताब्यात घेतलेल्या दोघा सोनचाकरी चोरांची नावं आहेत। पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून एक सोन्याची पोत असा एकूण 2 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला। पुढील कारवाईसाठी त्यांना अडगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आलं असून अडगाव पोलीस पुढील तपास करतायत। सदरची कामगिरी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या पथकानं केली। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र, नाशिक।